कधी न कळले गूढ तुझे जीवनाना कधी उमगले गूढ तुझे जीवना क्षणभंगुर सारे निशब्द आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव। समाजकारण राजकारण हा चर्चेचा विषय घ्यायचा सोडून त्यांनी सेवा हा चर्चेचा विषय घेतला। दादा ती आपल्या विक्रम पासून प्रेग्नंट आहे। What? ती घर सोडून गेली। विक्की काय झालं? विक्की अच्छा मैत्रीण। तुला माहितीये या सगळ्या कटाच्या मागची खरी सूत्रधार कोण आहे ते? कोण? ती बया। एक काम कर, या सगळ्या फाईल्स तू ताब्यात घे। ओके का तुम्ही उद्या ऑफिसला येणार नाहीयेत का? रेणू, आजकाल तुझं लक्ष कुठे असतं? मी मगाशी काय सांगितलं तुला? उद्या 11 वाजता त्या कदमांच्या प्रॉपर्टीची केस आहे। मी डायरेक्टली तिथेच येणार आहे, या फाईल्स तिकडे घेऊन येत। हो, मला वाटलं या फाईल्स ऑफिसला घेऊन जायच्या आहेत। आता हे काम मी सुद्धा करू शकलो असतो, नाही का? काय विभा? काय? सॉरी, आय एम सॉरी, माझं लक्ष नव्हतं, म्हणजे बॅकग्राऊंडच माहित नाहीये मला, त्यामुळे काय नाही, ते एका कोर्टाच्या मॅटर बद्दल बोलतायत। मग तुमच्या त्या कोर्टाच्या भानगडीत मला नका खेचू। उलट मीच एका माणसाला कोर्टात खेचायचं म्हणते। मला मदत लागेल तुमची, तेव्हा माझ्या पाठीशी उभे राहा म्हणजे झालं। काय विभा, तू कोणाला कोर्टात खेचणार आहेस? ज्या माणसाने माझ्या विकीच्या अंगावर गाडी घातली ना, त्या नतद्रष्टाला। चल रेणू, तू निघ। ओके। काय आपल्याला बरीच महत्वाची कामं आहेत ना, घोडा मैदान जवळच आहे। माझ्या विकीच्या खुन्याला शोधणं हे महत्वाचं काम नाहीये का? जाऊ दे, पण मला खात्री आहे तो खुनी सापडणार आहे। तांबे गुरुजींनी सांगितलंय मला, आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। हा मुलगा इथे परत परत काय येतो? याने मारलंय माझ्या विकीला। आता झालंय ना तुझं काम, आता आणखीन काय हवंय तुला? याला जायला सांगा बघू। मॅडम, मी नेहमीच सरांकडे येत असतो, तसाच आजही आलोय। विभा, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू कशाला त्याच्यावर त्रागा करतेस? आणि आजकाल तुझे ग्रह गैरसमज हे सगळं अति व्हायला लागलंय। माझं अति होतंय आणि तुमचं काय? मला तर आता असं वाटतं की तुम्ही सुद्धा या कटात सामील आहात। तुम्ही, हा शैलेश आणि ही रेणू, तुम्ही सगळ्यांनी मिळून मारलाय माझ्या विकीला, आणि म्हणूनच तुम्ही त्या माणसाला पकडायचा प्रयत्न करत नाही आहात। मला सगळं माहितीये, तुम्ही सगळे का वागताय माझ्याशी असे। प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, प्लीज। हॅलो, या प्लीज होल्ड ऑन।
सर तुम्ही नसताना मखिजाचा दोनदा फोन येऊन गेलेला. अगेन इज ऑन दी लाईन. विथरला असणार. दे. हॅलो. हा बोल मग. प्रत्येक गोष्ट नेहमी तुझ्या मनासारखीच होईल असं वाटतं की काय तुला? आणि तुला काय वाटतं? तू मला फी देतोस, भरमसाठ पैसे देतोस म्हणून मी तुझी केस लढवतो? हा मित्रा, पैशापेक्षा सुद्धा मैत्री महत्वाची वाटली मला म्हणून तुझ्या मुलाची केस घेतली. का सोडली तो पूर्णतः माझा प्रश्न आहे. त्या शिल्पाला तू फ्रेम केलं होतंस. तू आणि तुझ्या कलिगने तिला टार्गेट केलं कशासाठी? तुझा मुलगा सही सलामतपणे कायद्याच्या कचाट्यातून सुटावा यासाठीच ना? हा? बाकीच्या एक लक्षात ठेव, तू आणि तुझे व्यापारी बंधू यांच्या इतकी माझी कातडी गेंड्याची नाहीये. अरे साध्या खडकात सुद्धा आतमध्ये एक छोटासा झरा असतो. तू असं समज माझ्यातल्या त्या झऱ्यानेच माणुसकीने मला आता साथ दिली आणि तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. अर्थात मी जे सांगतोय त्याचा अर्थ तुला कळणं मला अभिप्रेत नाही, पण तरी तुला जर ही मैत्री तोडायची असेल तर गुड बाय. यू अँड टू युअर हॉलो फ्रेंडशिप. गुड बाय. सर प्लीज रिलॅक्स, प्लीज कूल डाऊन. विवेक मी कॉफी आणू तुझ्यासाठी? प्लीज. मखीच्या मला धमकी देतोय विवेक देशमुखला. मी तुमच्या सह्याद्री वाहिनीचा रेग्युलर व्ह्युअर आहे कितीतरी वर्षांपासून. थँक्स सर. सर पण तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट माखीजाच्या मुलाची जी केस सोडली त्याबद्दल काहीतरी तुमचं माहीत पाहिजे. नाही त्यात विशेष असं काहीच नाही. नाही पण ती केस सोडण्यामागची कारणं, तुमची भूमिका हे तुम्ही थोडंसं थोडक्या शब्दात सांगा ना प्लीज. मी कॅमेरा हे हे. ठीक आहे. ओके. त्याचं काय, मखीजा हा जरी कितीही मोठा उद्योगपती असला तरी सगळ्यात आधी तो माझा मित्र आहे आणि म्हणूनच मी त्याच्या मुलाची केस घेतली. पण शिल्पासारखी इनोसंट मुलगी या सगळ्या प्रकरणामध्ये नाहक बळी जाते हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी ठरवलं की मैत्रीपेक्षा स्वार्थापेक्षा माणुसकी महत्वाची. आणि म्हणूनच मी ठरवलं की स्वतःला या केस पासून मुक्त करून घ्यायचं. पण सर तुम्ही शिल्पाची केस आता घेणार आहात का त्याबाबत तुम्ही आम्हाला सांगावं. वेल, मी शिल्पाची केस घेणार का नाही हे जरी मी आता नक्की सांगू शकत नसलो तरी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मी तयार आहे हे मात्र नक्की. ओके सर. थँक्यू. यू आर वेलकम. येस सर. काय सिच्युएशन आहे ना. आमची सुनबाई देशमुख घराण्याची सून आज पहिल्यांदा गृहप्रवेश करते आणि तेही अशा परिस्थितीत. नाही पप्पा, तुम्ही आज सासरे म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात म्हणूनच मी आज या घरात येऊ शकले. का कुणास ठाऊक, आज तुम्हाला पाहून मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते. कुणाचाही बाप होणं फार कठीण असतं बेटा. कुठलंही नातं कसं फुलत जातं ना याच्यावर त्याचं सौंदर्य किंवा कुरूपपणा अवलंबून असतो. पण मला सासरा नाही वडील समजलीस, खूप उमेद आली. पण आता ही दोन्ही नाती पेलावी लागणार आहेत मला. पण पप्पा, तुम्ही पुढाकार घेतलात म्हणूनच तर हे सगळं शक्य झालं. अगं पण तू इथेच राहायला हवंस ना, तुझ्या हक्काचं घर असताना. आज विक्रम असता तर आजचं चित्रच वेगळं असतं. पप्पा, मी आणि विकीने अनेक स्वप्न पाहिली होती. तो अनेक गोष्टी माझ्याशी शेअर करायचा, माझ्याशी डिस्कस करायचा. पण आज त्याच्याशिवाय या घरात. हे बघ, विक्रम नाही,
त्याच्याशिवाय आपण या घरात राहणार आहोत हे विसरून जायचं बेटा. मी विभासारखं बोलत नाहीये, नोईंगली बोलतोय. अगं तू आपल्यातच आहे, आपल्या आठवणी. सेवा, ही मुलगी का आली इथे आणि तेही सगळं सामान सुमान घेऊन? मी हे तुला काल सांगितलेलं होतं. आणि यावर मी हो असं कुठं म्हटलं? तुम्हीच सगळं ठरवून टाकलेत का? काही वेळा परिस्थितीतून माणसाला वागावं लागतं. पण ही परिस्थिती निर्माण कोणी केली? ह्याच बयाने ना? पण आई, मी आई? कोण आई? कुणाची आई? मी फक्त माझ्या विकी आणि वरदाची आई आहे. तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. विभा तू शांत हो, मी काय ते बघून घेतो. मी काय बघणार आहात? आता काय बघायचंय ना ते मी बघणार. तू आत्ताच्या आत्ता चालते हो इथून. सेवा तू विकीच्या रूम मध्ये जा आणि आराम कर. खबरदार, माझ्या मुलाच्या रूम मध्ये पाय जरी टाकला असते. विभा प्लीज. पप्पा, तुम्ही दोघं माझ्यामुळे भांडू नका. हवं असेल तर मी इथून निघते. विभा अगं किती टोकाला जाऊन बोलतोयस. तिचा होणारा नवरा आपला मुलगा विक्रम आज जर असता तर तू हिच्याशी आणि ही आपल्याशी अशा पद्धतीने बोलू शकली असती. पण असता तर ना. मला माहितीये हो, हिने मारलंय माझ्या विकीला. तू मारलंयस माझ्या विकीला. हो आई, हे काय बोलताय तुम्ही? मी कशाला मारेन माझ्या विकीला? ते मला माहित नाही, पण मला इतकं नक्की माहितीये की तू या घरात राहायचं नाहीस. सेवा तू इथेच राहायला हवंस, कारण या घरावर हक्क आहे तुझा. अहो पण ओरडू नकोस. What I said it's final. नमस्कार ऍडव्होकेट देशमुख साहेब. बोला मॅडम, काय काम काढलं? अहो, काम तुम्ही काढायची आणि आम्ही निस्तरायची, याला समाजसेवा म्हणतात नाही का? मला वाटलं तुम्ही सेवाची ख्याली खुशाली विचारायला फोन केला असेल. शेवटी लेक आहे ना, आईला काळजी तर वाटतेच. आईपासून मुलीला तोडताना आईची आठवण नाही आली? तुमचं काम काय ते बोला. हे लंबच एवढं बोलणं ऐकत बसण्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे. मग ऐका तर, माझ्या मुलीला पळवून नेल्याबद्दल मी तुमच्यावर केस टाकणार आहे. अच्छा, म्हणजे हे सांगण्यासाठी फोन केला होता? हो. ऍडव्होकेट गुलाबराव राजेश शिर्के यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच नाही का? त्यांच्याकडे जात आहे तुमच्या पार्टीचं म्हणून की त्यांच्यासारखा एखादा लॉयर हाताशी असावा म्हणून? पण त्याआधी आपल्या मुलीचं बर्थ सर्टिफिकेट एकदा चेक करून घ्या मॅडम. का? आम्हाला आमच्या मुलीचा जन्मदिवस माहित नाही की काय? अहो, राजकारणी असलो तरी प्रापंचिक गोष्टी विसरत नाही आम्ही. अच्छा, मग ती 21 वर्षाची झालेली आहे ही वस्तुस्थिती तुम्ही कशी काय विसरला? आणि ती स्वतःच्या इच्छेने माझ्याकडे आलेली आहे हे कळल्यानंतर राजेश शिर्केच काय रामशास्त्री सुद्धा आले ना तरी काहीही फरक पडणार नाही. म्हणून म्हटलं मॅडम, आधी नीट विचार करा आणि मगच काय ती पावलं उचला. टाळ्या मिळवण्यासाठी सभेमध्ये घोषणा देणं फार सोपं असतं, पण कायद्याच्या मंदिरात त्या घोषणा चालत नसतात. अच्छा, म्हणजे गुलाबराव राजेश शिर्केंना तुमची शिकवणी हवी आहे तर? हा? अहो, हत्ती मोठा की मुंगी मोठी? एक छोटीशी मुंगी सुद्धा भल्या मोठ्या हत्तीला त्रस्त करू शकते हे तुम्ही पुन्हा विसरताय. पण मॅडम, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही केस कराच. ती केस तुम्ही जिंकणार तर नाहीच, पण तुमच्या खर्चाने आम्हाला पब्लिसिटी मिळेल. अरे, मीडियामध्ये आम्हालाही चमकायला आवडेल की.
एका समाजसेविका महिला नेत्याच्या मुलीला पळवून नेणाऱ्या गुंडाचे वकील अशी बदनामी झालेली चालेल का तुम्हाला? लग्नाआधी जी मुलगी प्रेग्नंट आहे तिची आई किंवा अशी महिला पुढारी म्हणून मिरवायला तुम्हाला आवडेल? काय? तुमच्या लेकीने ज्या मुलावर मनापासून प्रेम केलं त्या मुलाच्या घरात, या ॲडव्होकेट देशमुखच्या घरात ती एक घरातला सदस्य म्हणून राहते. गुड. तिला सिंपथी, मला पब्लिसिटी आणि महिला पुढारी बदनाम, राजकीय कारकीर्द धोक्यात येणार. बघा तुम्हाला काय परवडतंय. जय देवा परमेश्वरा गणेशा, या घरावर कुणाची तरी अमंगळ नजर पडली आहे ती टळू दे. घरातली सगळी इडापिडा टळू दे. घरातल्या माणसांना सुखी ठेव, समाधानी ठेव. घरावर कुणाची नजर असेल ना तर ती पण काढून टाक रे बाबा. तुझ्या देवळात येऊन ना सर संकष्टीला 108 प्रदक्षिणा घालीन. हे सगळं काय चाललंय? ही माझी पूजा अर्चा चालली. तू ही तुझी थोतांड बंद करणार आहेस की नाही? खबरदार ना काही बोललात तर. का तुझ्या शक्तीने माझा कोळसा बिळसा होईल की काय? उगाच वाटेल ते बोलू नका. तुम्हाला कशाला काय होईल? झालं तर त्या बैलाच काहीतरी होईल. हे बघ आपली सून आहे ती. सून म्हणे सून. माझ्या विक्रमला आयुष्यातून उठवलं. सून कसली? पिशाच्च आहे, पिशाच्च. कमाल आहे, कमाल आहे विभा, अक्षरशः कमाल आहे तुझी. जेव्हा काही महिन्यांपूर्वी मी विक्रम आणि सेवाच्या प्रेमाला विरोध करत होतो त्यावेळी तू मोठी तिची तरफदारी करत होती. काय गोड मुलगी आहे, सुंदर मुलगी आहे वगैरे वगैरे. मला काय माहित वरून गोड दिसणारी मुलगी आतून इतकी काळी कुट्ट असेल ते. शी, चेटूक करून टाकलं माझ्या विक्रमवर. हो का? मग आता काय तुझ्या या अशा प्रकाराने ते चेटूक उतरलं बितरलं की काय? हा? Nonsense. तुला सांगतो विभा, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहे. अरे खेळ कसले, मी तर म्हणतो मानसिक विकृतीच आहे तुझी. तरी मला तांबे गुरुजींनी सांगितलं, तू सगळे हे उपाय करतेस ना त्याला तुला खूप विरोध होईल. नियती तुझी परीक्षा घेईल. प्लीज प्लीज ही नाटकं पुरे कर आता.